न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। येत्या 2 डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून ऐश्वर्या चंद्रकांत मोटे तसेच मलप्पा भीमराव सांगोलीकर हे निवडणूक लढवित असून त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 18 मधील भारतीय जनता पक्षाच्या सदर दोन्ही उमेदवारांच्या अंबरनाथ पूर्वेकडील आंबेडकर नगर तथा इतर प्रभागांतर्गत भव्य दिव्य अशा प्रचार रॅलीचे आयोजन गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 7 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। भारतीय जनता पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 18 च्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या चंद्रकांत मोटे तसेच मलप्पा भीमराव सांगोलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य दिव्य अशा रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोटे तसेच भारतीय जनता पक्षाचे पक्ष निरीक्षक सूर्यकांत आत्माराम माळकर तसेच प्रभागातील असंख्य नागरिक विशेषतः प्रभागातील शेकडो महिला तसेच माता भगिनींचा लाभलेली प्रेक्षणीय उपस्थिती ही जणू दोन्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाची नांदीच ठरावी असे चित्र पाहावयास मिळत होते। भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 चे अधिकृत उमेदवार ऐश्वर्या चंद्रकांत मोटे तसेच मलप्पा भीमराव सांगोलीकर यांच्या माध्यमातून गावदेवी माता तथा विघ्नहर्त्याच्या विधिवत दर्शनाने सदर भव्य दिव्य अशा प्रचार रॅलीचा औपचारिक श्री गणेशा करण्यात आला। तसेच भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 च्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या चंद्रकांत मोटे तथा मलप्पा भीमराव सांगोलीकर यांच्या माध्यमातून आंबेडकर नगर येथील भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्ररूपी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 च्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या चंद्रकांत मोटे तसेच मलप्पा भीमराव सांगोलीकर यांच्या भव्य दिव्य अशा प्रचार रॅलीमध्ये प्रभागातील महिलांचा शेकडोंच्या संख्येने लाभलेला लक्षणीय प्रतिसाद हेच या बदलरूपी विजयाचे संकेत असल्याचे ऐश्वर्या चंद्रकांत मोटे यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून स्पष्ट करताना निवडणूक लढवणाऱ्या काही उमेदवारांच्या माध्यमातून प्रभागातील तरुणांना जुगार मटका आदींच्या आहारी घालवीत त्यांचे करिअर बर्बाद करताना संपूर्ण कुटुंबच काही घातल्याची भावना अनेक महिलांमध्ये असल्या कारणाने सदर प्रभागांतर्गत अपेक्षित बदल व्हावा तसेच गत अनेक वर्षांपासूनच्या आपल्या विस्तृत समाजसेवा रूपी कार्याच्या अनुषंगाने प्रभागातील सुज्ञ नागरिक भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देतील असा विश्वास देखील यावेळेस ऐश्वर्या चंद्रकांत मोटे तथा मलप्पा भीमराव सांगोलीकर यांनी व्यक्त केला। तसेच सत्तांतर होत बदल हा होणारच, विजय हा आमचाच अशी सूचक प्रतिक्रिया देखील दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। लक्षात ठेवा, विसरू नका, लक्षात ठेवा, विसरू नका। नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या मोटे, मी अधिकृत भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टीने जी मला संधी दिली आहे, मी एज्युकेटेड आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे नवीन पिढीला संधी देण्यात आली आहे त्यासाठी मी पक्षाचे धन्यवाद करते। आणि प्रभाग क्रमांक 18 मधून गेल्या 25 वर्षापासून जे सत्तेत होते त्यांनी कुठलीही डेव्हलपमेंट केलेली नाही आहे आणि या प्रभागात जास्त प्रकारे दादागिरी चालते। ही दादागिरी संपवायला आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आलो आहोत आणि ही दादागिरी संपवायलाच पाहिजे, कारण की ह्यांनी दादागिरीच्या नावाखाली पोरांना जुगार, दारू ह्या अड्डे खोलून दिलेले आहेत। आता आपल्याला गेले 25 वर्षात जे प्रगती झाली नाही ती प्रगती आपल्याला करायची आहे। वार्ड क्रमांक 18 माझा परिचय मलप्पा भीमराव सांगोलीकर। भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारी दिली आहे त्याच्यामधून आपण
जास्तीत जास्त जे आपण काम करायचे आहे ते काम करून लोकांनी आम्हाला संधी द्यावं यासाठी मी प्रार्थना करतो. नमस्कार, मी सुरेखा आत्माराम माळकर, भारतीय जनता पार्टी. इथे मला निरीक्षक म्हणून पाठवलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेश रवींद्र चव्हाण साहेब यांच्यातर्फे मी इथं निरीक्षक म्हणून आले आहे. आणि वार्ड क्रमांक 18मध्ये ऐश्वर्या मोठे आणि मलप्पा सोलंकीकर सांगोलीकर यांना इथून उमेदवारी दिलेली आहे. एक लक्षात ठेवा, आजची पिढी पार्लमेंट टू पंचायत अशी आपल्या सगळ्या पंतप्रधानांनी ठरवल्या त्याप्रमाणे आज युवा पिढीला सगळीकडे हे दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे. कारण पुढची पिढी ही युवा पिढीचा चालणार आहे. त्यामुळे युवा पिढी आपली मोठी झाली पाहिजे. ज्यांचं वय 70पेक्षा जास्त झालं त्यांना आता उमेदवारी नाही कॅन्सल करून नवीन पिढी उभारायची आहे. आणि ह्या उभारण्यासाठी आज ऐश्वर्याताई चांगल्या शिकलेल्या सुशिक्षित उमेदवार आणि हे सोलंकीकर त्याच्याबरोबर आहेत. तर मला खात्री आहे की अंबरनाथवाले रहिवासी यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून देतील. त्यामुळे विजय हा त्या ऐश्वर्याताई आणि सांगोलीकर साहेबांचा निश्चित आहे. कारण आज तुम्ही बघत असाल की रॅली ही निघालेली आहे, सगळ्याकडे प्रचंड उत्स्फूर्तता आहे. आणि याच्यामुळे आजची ही रॅली व्यवस्थित पार पडलेली आहे. आणि सर्वांनी आशीर्वाद दिले आहेत की ताईंना की तुम्ही 100% खात्री केलेली आहे की निवडून येणार. आणि यांच्या पाठीमागे आपले देवाभावांचे आशीर्वाद आहेत आणि महाराष्ट्र प्रदेश रवींद्र चव्हाण यांचे आशीर्वाद आहेत. याची खात्री आहे की 100% हे निवडून येईल. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, जनता पार्टी